वेगवेगळ्या राजकीय उलथापालथीमुळे मावळ मतदारसंघ यंदा चर्चेत आहे। रोज बदलणाऱ्या समीकरणामुळे कोणता नेता कोणत्या बाजूने आहे याचा अंदाज बांधणं अवघड बनलंय। त्यातच आयाराम गयारामांची भर पडत असल्याने हा सगळा संभ्रम वाढत चाललाय। वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडीमुळे मावळ मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेत आहे। लक्ष्मण जगताप यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार म्हणून आझम पानसरे यांनी वर्षानुवर्ष असलेली पवारांची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला। प्रत्यक्षात जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार झालेच नाहीत। अनधिकृत बांधकामाचा प्रश्न न सोडवल्याने त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीची उमेदवारी नाकारली आणि स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला। आता जगताप शेकापचे उमेदवार आहेत। बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याने शोधाशोध करण्याची नामुष्की त्यांच्यावर उडवली। अखेर राष्ट्रवादीने राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिली। डमी उमेदवाराचा प्रचार खोडून काढण्यासाठी अजितदादा प्रत्येक सभेत नगरसेवकांना दम देतायत, तर लक्ष्मण जगताप जिंकून येऊच असा दावा करतायत। ज्यांना पवार साहेबांच्या बरोबर माझ्या बरोबर काम करायचंय त्यांनी आम्ही उभ्या केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवार या नात्याने राहुल नार्वेकरांचंच काम हे शेवटपर्यंत केलं पाहिजे। अजित पवार जसं देऊ शकतो तसा अजित पवारचं नाही ऐकलं तर अजित पवार खड्यासारखं बाजूला देखील करू शकतो। जमिनीवर पाय ठेवून चालणारा मी कार्यकर्ता आहे। सातत्याने जनतेत असतो, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो। त्यामुळे मला ठाम विश्वास आहे की मीच विजयी होणार। फक्त राष्ट्रवादीत नाही तर सेनेतही बरीच उलथापालथ झाली आहे। गेल्या 45 वर्षापासून शिवसेनेत असलेले खासदार गजानन बाबर यांचं तिकीट कापण्यात आलं आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली। त्यानंतर बाबर यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला। अनेक पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र केल्यानं शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत। दुसरीकडे राज ठाकरेंनी मावळात लक्ष्मण जगताप यांच्यासाठी सभा घेण्याचं मान्य केलंय। त्यातच आता काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भुईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं नव्या तर्कवितर्कांना उधाण आलंय। एकीकडे शिवसेना असेल, दुसरीकडे राष्ट्रवादी असेल, सर्वच पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये संशय कल्लोळ उडालाय। अशा स्थितीमध्ये मतदार कोणाच्या पारड्यात मतदान करतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।